एक दृढ नाते तेव्हा तयार होते जेव्हा ते विश्वास, आदर, भावनिक जोडणी आणि भावनिकदृष्ट्या उपलब्ध असण्यावर बांधले जाते आणि ज्यामध्ये संवाद, प्रामाणिकपणा आणि मोकळेपणा देखील समाविष्ट असतो. काय आम्ही दृढ नात्याने जोडले गेलो आहोत? उपासना 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 प्रभुजी करो उपासना प्रभुजी करो उपासना 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 सर्व सृष्टीचा निर्माणकर्ता परमेश्वर याच्या नावाला मान, महिमा आणि गौरव सदा सर्व काळ असो. उपासना कार्यक्रमामध्ये आपले स्वागत आहे. प्रियांनो, मनुष्याला या जगामध्ये वेगवेगळी नाती सांभाळावी लागतात. प्रत्येक जण या नात्यामध्ये आपापली भूमिका आपल्या परीने सादर करीत असतो. परंतु प्रत्येक नाती ही वेगवेगळ्या स्तरावर एकमेकांशी जोडलेली असतात, ज्याद्वारे प्रत्येकाला आनंद प्राप्त होत असतो. प्रियांनो, आज आपण असेच एक नाते पाहणार आहोत, ज्यामध्ये दृढता आहे, प्रीती आहे, आनंद आहे. आजच्या अध्ययनात आपण पौल आणि फिलिप्पीकरांमधील हे नाते अभ्यासणार आहोत. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यानो, आम्ही फिलिप्पीकरास पत्र ह्याचे अध्ययन सुरू केलेले आहे. पहिल्या अध्यायाच्या पहिल्या वचनावर आम्ही मागच्या कार्यक्रमामध्ये विचार केला होता. आम्ही पाहिलं होतं श्रोत्यानो, की फिलिप्पे येथे जे पवित्र जन होते ते ख्रिस्तामध्ये होते. आपण कोठे राहत आहात हे महत्वाचे नाही. तुम्ही शहरात राहत असाल किंवा गावात राहत असाल, खेड्यात राहत असाल, त्यामुळे काहीच फरक पडत नाही. तुमचे ख्रिस्तामध्ये असलेले स्थान महत्वाचे आहे. मला असं ठामपणे वाटतं की ख्रिस्तामध्ये ह्या शब्दात नवीन करारातील महत्वाच्या शब्दांचा समावेश आहे. एकदा एका धर्मशास्त्राच्या प्राध्यापकाला मी विचारले की तारण होणे म्हणजे काय. त्यावर त्यांनी मला मोठे व्याख्यान दिले. त्यात त्यांनी प्रायश्चित, समेट, खंडणी भरून सुटका या शब्दांचे स्पष्टीकरण दिले. हे शब्द सुंदर आहेत व ते सर्व पवित्र शास्त्रातील शब्द आहेत, परंतु त्यातील एकाद्वारेही तारणाची संपूर्ण व्याप्ती प्रगट होत नाही. देवाच्या आत्म्याने एका छोट्याशा अव्ययाचा मध्ये या शब्दाचा तारण म्हणजे काय ते सांगण्यासाठी उपयोग केला. तर तारण म्हणजे ख्रिस्तामध्ये असणे. काय आपण ख्रिस्तामध्ये आहात? आपण त्याला आपला तारणारा म्हणून स्वीकार करता तेव्हा आपण ख्रिस्तामध्ये येता किंवा आपणाला ख्रिस्तामध्ये स्थान प्राप्त होते. पौल फिलिप्पे येथील अध्यक्ष व सेवक यांनाही उद्देशून लिहितो. लक्षात घ्या श्रोत्यानो, की पौल फिलिप्पेच्या स्थानिक मंडळीला तिच्या पदाधिकाऱ्यांसह अभिवादन करून लिहितो. अध्यक्ष म्हणजे पाळक होय. अध्यक्ष ही पद कामाविषयी आहे, तर वडीलजन हा शब्द ते पद भूषविणाऱ्यांसाठी आहे व या वडीलजनांनी आत्मिकरित्या प्रौढ असणे अगत्याचे आहे. सेवक म्हणजे जगिक सेवा करणारे आत्मिक जन होय. आता आपण दुसरं वचन वाचूया. फिलिप्पीकरास पत्र पहिला अध्याय 2 वचन. देव आपला पिता व प्रभू येशू ख्रिस्त ह्यांच्यापासून तुम्हाला कृपा व शांती असो. तुम्हास कृपा व शांती असो हे पौलाचे अभिवादन तुम्हाला पौलाच्या इतर पत्रांमध्येही सापडेल. कृपा व शांती यांचा क्रम नेहमीच असा असेल. पौलाच्या दिवसांमध्ये कृपा व शांती हे सर्वसाधारण वापरातले शब्द आहेत. ग्रीक लोकांच्या विश्वात कृपा हा अभिवादनाचा शब्द होता. ग्रीक भाषेत तो कॅरिस असा आहे. लोक एकमेकांना कृपा असे म्हणून अभिवादन करीत असत. आजच्या आधुनिक ग्रीसमध्येही त्याचा उपयोग केला जात आहे. आपण जसे एकमेकांना शुभदिन असे म्हणतो, तसे ते एकमेकांना कृपा असे म्हणत. परमेश्वर तुम्हाला म्हणत आहे, तुम्हास चांगले सार्वकालिक जीवन प्राप्त हो. जेव्हा लोक मला शुभदिन म्हणून शुभेच्छा देतात किंवा तसे म्हणून मला अभिवादन करतात,
तेव्हा माझा दिवस चांगला जावा यासाठी ते काही करीत नाहीत, पण नुसते तसे बोलतात. परंतु तुम्हाला चांगले सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे याकरिता देवाने तशी योजना करून ठेवली आहे आणि ती देवाच्या कृपेने आहे. कृपेनंतर नेहमीच शांती येते. ती कृपेच्या आधी कधीच येत नाही. जसे कृपा हा शब्द ग्रीक विश्वातला आहे, तसे शांती हा शब्द धार्मिक विश्वातला आहे. शांती हा अभिवादनाचा इब्री प्रकार आहे. खरे तर एरुश्लेम याचा अर्थ शांतीचे नगर असा होतो. यरो म्हणजे शहर आणि शालोम म्हणजे शांती, म्हणजे शांतीचे शहर. परंतु एरुश्लेम कधीही शांतीचे नगर झाले नाही. ते नेहमीच युद्धभूमी असत आले आहे आणि सध्या ते जगाच्या कुशीत सलणाऱ्या काट्याप्रमाणे आहे. त्याविषयी काय करावे हे कोणाला समजत नाही. जोपर्यंत शांतीचा राजपुत्र म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त राज्य करावयास येत नाही, तोपर्यंत एरुश्लेमेत किंवा जगात शांती येणारच नाही. तथापि विश्वासणाऱ्याला देवाच्या कृपेद्वारे देवाची शांती प्राप्त होते. पॉल रोमकरास लिहिलेल्या पत्राच्या 5व्या अध्यायातील पहिल्या वचनात म्हणतो, रोमकरास पत्र 5वा अध्याय पहिले वचन, यास्तव आपण विश्वासाने नीतिमान ठरविलेल्या आहो म्हणून आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आपणास देवाबरोबर असलेल्या शांतीचा लाभ घडो. पापी व्यक्तीला पवित्र देवाबरोबर शांती मिळू शकते, कारण ख्रिस्त येशू पाप्यांकरिता मरण पावला. त्याने पाप्यांसाठी म्हणजे आमच्याकरिता खंडणी भरली किंवा प्रायश्चित केले आणि आता परमेश्वर त्याच्या कृपेने आमचे तारण करू शकतो. असे नाही श्रोत्यानो की आमच्या तारणाकरिता आम्ही देवासमोर काही भेट आणतो किंवा त्याला काही देतो व म्हणून आमचे तारण होते. अगदी स्पष्ट व प्रामाणिकपणे सांगायचे झाले तर देवाला देण्याकरिता आमच्याजवळ काही एक नाही. मी माझ्या पापांशिवाय देवाला काही देऊ शकले नाही. ख्रिस्ताने आमच्या पापांच्या क्षालनासाठी खंडणी भरली, म्हणून पवित्र परमेश्वर आमचा स्वीकार करू शकतो आणि तो तुमचाही स्वीकार करू शकतो. या भयंकर अस्वस्थतेच्या जगात, तणावाच्या जगात, परीक्षेच्या जगात, सर्व अयोग्य गोष्टींनी भरलेल्या जगात आम्ही आमच्या अंतःकरणात देवाची शांती अनुभवू शकतो. जे प्रभू येशू ख्रिस्तावर त्यांचा वैयक्तिक तारणारा म्हणून विश्वास ठेवतात, त्यांना देव त्याची शांती पुरवतो. आम्ही देवाची शांती अनुभवण्यापूर्वी आम्हाला देवाच्या कृपेचा अनुभव घेण्याची गरज आहे. पॉल म्हणतो, देव आपला पिता व प्रभू येशू ख्रिस्त याचपासून तुम्हास कृपा व शांती असो. मला आपणाला एक ईश्वर विज्ञान विषयक प्रश्न विचारू द्या. पॉल त्रैक्यावर विश्वास ठेवणारा नाही काय? तो देव जो त्रैक्य आहे त्याच्यावर विश्वास ठेवणारा नाही काय? जर त्रैक्य देवावर विश्वास तो ठेवतो, तर तो या ठिकाणी पवित्र आत्म्याचा उल्लेख का करीत नाही? याचे कारण असे आहे श्रोत्यानो की पवित्र आत्मा या फिलिप्पेकरांमध्ये आधीपासूनच होता. तो विश्वासणाऱ्यांमध्ये वस्ती करीत होता. पौलाचा देव जो त्रैक्य म्हणजे देव जो पिता, देव जो पुत्र व देव जो पवित्र आत्मा याच्यावर निश्चित विश्वास होता. व या ठिकाणचे त्याचे लिहिणे अगदी अचूक आहे. पौलाने या प्रस्तावनेनंतर फिलिप्पेकरांविषयीच्या आपल्या तरल भावना व्यक्त केल्या आहेत. फिलिप्पेकरास पत्र 1 अध्याय आणि 3 वचन सांगतं, मला तुमची जी एकंदर आठवण आहे तिच्यावरून मी आपल्या देवाचे आभार मानितो. पौलाने अभिवादनानंतर पत्राची सुरुवात फार सुंदर रीतीने केली आहे आणि या वचनातून त्याचे या फिलिप्पेकरांबरोबरचे सुंदर नाते स्पष्ट होते. आज विश्वासणाऱ्यांमधले विशेष म्हणजे पाळक व सभासद यांच्यातले नाते अशा प्रकारचे असायला हवे. या वचनाचे पंडिता रमाबाईच्या भाषांतरामध्ये असे भाषांतर आहे, मला तुमची आठवण होते तेव्हा प्रत्येक वेळी मी माझ्या देवाची उपकार स्तुती करतो. म्हणजे प्रत्येक वेळेस फिलिप्पेची कोणी आठवण काढली किंवा पौलाला फिलिप्पेची आठवण झाली की पौल देवाची त्यांच्याबद्दल उपकार स्तुती करतो. ही गोष्ट खरोखर सुंदर आहे. काही विद्यार्थी आमच्या महाविद्यालयीन सेवा काळात प्रभूकडे आले आणि काही महिन्यातच प्रभूच्या मार्गदर्शनावरून आम्ही ते महाविद्यालय सोडले. परंतु त्या प्रभूमध्ये असलेल्या आमच्या मुलांची जेव्हा आम्हाला आठवण होते तेव्हा आम्ही प्रभूची उपकार स्तुती करतो, कारण ही तरुण मुले व मुली प्रभूमध्ये विश्वासात व वचनात सतत वाढत आहेत. त्यांचे जीवन त्या शहरातल्या लोकांकरिता साक्ष बनलेले आहे. श्रोत्यानो, खरोखर फिलिप्पेकरांसारखी मंडळी असणे किती आनंदाची गोष्ट आहे.
पौल त्यांना म्हणतो की जेव्हा मला तुमचे स्मरण होते तेव्हा मी तुमच्याकरिता देवाचे आभार मानतो. आता 4थ्या वचनात तो काय म्हणतो पहा. नेहमी मी आपल्या प्रत्येक प्रार्थनेत आनंदाने तुम्हा सर्वांसाठी विनंती करीत असतो. पौल या लोकांची नेहमीच, कधीकधी नाही तर नेहमीच आठवण करीत असे व आपल्या प्रत्येक प्रार्थनेत तो या विश्वासणाऱ्यांसाठी देवाजवळ विनंती करीत असे. या आधीच्या वचनात पौलाने त्यांच्या प्रत्येक आठवणीसह आपण देवाची उपकारस्तुती करतो असे म्हटले आहे. म्हणजे हे विश्वासणारे पौलाच्या आत्मिक जीवनाविषयीच्या अपेक्षा पूर्ण करणारे होते व साहजिकच देवाला संतोषविणारे होते. म्हणून आपोआप पौलाचे हृदय त्यांच्याविषयी देवाच्या उपकारस्तुतीने भरून जाई आणि तो 5व्या वचनात म्हणतो की नेहमी मी आपल्या प्रत्येक प्रार्थनेत आनंदाने तुम्हा सर्वांसाठी विनंती करीत असता. तो फिलिप्पे येथील मंडळीतल्या सर्व पवित्र जनांसाठी प्रार्थना करीत असे. या पत्राच्या शेवटच्या अध्यायात या मंडळीतील 2 स्त्रिया युदिया व सुंतके यांच्यात एक छोटासा वाद असल्याचा उल्लेख आहे. पौलाने या ठिकाणी मंडळीतल्या सर्वांचा उल्लेख करण्याची काळजी घेतली आहे. नाहीतर मंडळीतला एखादा समूह दुसऱ्याला त्याविषयी हिणवू शकला असता. पौलाने हे पत्र संपूर्ण मंडळीला उद्देशून लिहिले आहे आणि स्पष्ट आहे की ही मंडळी ख्रिस्ताच्या प्रीतीमध्ये एक संघ आहे, तिच्यात फुटी नाहीत. पौल म्हणतो प्रत्येक प्रार्थनेत आनंदाने विनंती करीत असता. बेंगेल यांच्या मते या पत्राचा सारांश मी उल्हास करतो, तुम्ही उल्हास करा असा आहे. पौल यावेळेस तुरुंगात होता हे लक्षात ठेवल्यानंतर या वचनातील हे शब्द किती महत्वाचे व चित्तवेधक आहेत हे लक्षात येते. तो रोममधील तुरुंगात होता, जी जागा अगदीच खराब होती. अशा ठिकाणी तो होता. श्रोत्यानो, मध्यस्थीच्या प्रार्थना करीत असताना मला हा अनुभव कित्येकदा आला आहे की काही देवाच्या मार्गात चालणाऱ्या संत जनांसाठी प्रार्थना करताना एक विशेष आनंद व विशेष आशीर्वाद प्राप्त होतो. ज्या संत जनांच्या बाबतीत असा अनुभव येतो ते खरोखर देवाच्या समक्षतेत व मार्गात चालणारे लोक असतात. आणि पौलाला फिलिप्पेकरांसाठी प्रार्थना करीत असताना अशा प्रकारे आनंद वाटत असावा. जीव तुझ साठीच रे ख्रिस्ता, आता स्वीकारून घे मला. आलो मी तव दारीच रे ख्रिस्ता, आता कवटाळून घे मला. जीव तुझ साठीच रे. जगी नाही कोणी भेटला जीवलग सखा तुझ सारखा. जगी नाही कोणी भेटला जीवलग सखा तुझ सारखा. भारावणे मन जाई रे ख्रिस्ता, बघता निस्वार्थ तव प्रेमा. जीव तुझ साठीच रे.
नकळे मला. आलास तू मजसाठी रे ख्रिस्ता. या पत्रामध्ये आनंद हा शब्द जरी 19 वेळा वापरण्यात आला असला तरी मला ह्या पत्राला आनंदपत्र असे म्हणावेसे कधीच वाटत नाही. जर या शब्दापेक्षा जास्त वेळा वापरलेला दुसरा एखादा शब्द आम्ही शोधला तर आम्हाला येशू हे नाव घ्यावे लागेल. त्याचे नाव या पत्रात 40 पेक्षा जास्त वेळा वापरण्यात आले आहे. तो ह्या पत्राचा केंद्रबिंदू आहे. तो आनंदाचा उगम आहे. म्हणून या आनंदावर भर देण्यापेक्षा त्याच्यावर भर देणे आवश्यक आहे. आपल्याला या पत्राचा अभ्यास करताना समजेलच की ख्रिस्ती जीवनाचे तत्वज्ञान व पद्धत हे त्याच्याशी संबंधित आहेत. ख्रिस्ती जीवनाचे मूल्य व ख्रिस्ती जीवनाचे सामर्थ्य त्याच्याशी संबंधित आहे. खरे तर येशू ख्रिस्ताशी असलेल्या वैयक्तिक नातेसंबंधामुळे विश्वासणाऱ्यांच्या जीवनात आनंद येतो. आम्ही आमच्या मंडळांमध्ये बाह्य साधनांच्याद्वारे आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. आम्ही कार्यक्रम आयोजित करून लोकांना आमंत्रित करून म्हणतो, या आणि कार्यक्रमाचा आनंद लुटा. मंडळीसाठी आम्ही प्रीतिभोजन आयोजित करतो. लोक त्याचा आनंद लुटतात म्हणून आम्हाला आनंद वाटतो. खरे तर श्रोत्यानो, आनंद हा बाह्य परिस्थितीवर अवलंबून नसतो. खरा आनंद व्यक्तीच्या आंतरिक स्थितीवर अवलंबून असतो. जर तुम्ही तुमच्या जीवनातल्या अनेक गोष्टींविषयी तक्रार करीत असाल, कुरकुर करीत असाल, तर तुम्हाला आनंद उपभोगता येणार नाही. तुम्ही मंडळीच्या प्रीतिभोजनासाठी जाऊन थोडीशी मौज लुटू शकता, परंतु तो काही आनंद असणार नाही. परंतु जर तुम्ही व मी देवाच्या इच्छेच्या केंद्रस्थानातून चालत असू आणि परिस्थिती कशीही असली तरी आपण देवाच्या इच्छेने चालत आहोत, तर आम्हाला जीवनामध्ये आनंद प्राप्त होईल. ख्रिस्त येशू आनंदाचा उगम आहे व त्याचा आनंद सर्व काळ टिकणारा आहे. त्याच्याशी नाते जोडण्याने हा आनंद आमच्या जीवनात येतो. म्हणून हे नाते जोडायला विलंब लावू नका. पौलाने फिलिप्पियरास पत्र याच्या पहिल्या अध्यायातील 4थ्या वचनात लिहिले आहे, नेहमी मी आपल्या प्रत्येक प्रार्थनेत आनंदाने तुम्हा सर्वांसाठी विनंती करीत असतो. पौलासाठी प्रार्थनेची वेळ एक परीक्षेचा किंवा संकटाचा समय नव्हता. तो असे म्हणाला नाही की आता पुन्हा या लोकांसाठी प्रार्थना करण्याच्या परीक्षेतून मला जावे लागेल. उलट तो जणू असे म्हणत होता की मी सध्या तुरुंगात आहे, पण तुम्हा फिलिप्पियरांसाठी प्रार्थना करण्यात मला फार आनंद वाटतो. तुमच्यासाठी प्रार्थना करण्यात एक वेगळीच मजा आहे. पौलासाठी प्रार्थना करणे संकटासारखे होते आणि विशेष करून फिलिप्पीतील विश्वासणाऱ्यांसाठी प्रार्थना करणे त्याच्याकरिता एक आनंदाची गोष्ट होती. कोणाला तुमच्यासाठी प्रार्थना करताना असा आनंद होईल किंवा व्हायला पाहिजे असे आपणाला कधी वाटले आहे काय? देवाने आम्हाला अनेक उत्तम व सुंदर आत्मिक आशीर्वाद दिलेले आहेत आणि त्यातला एक सुंदर आशीर्वाद हा आहे की आम्ही इतरांसाठी आशीर्वादाचे कारण बनावे व आमच्यासाठी प्रार्थना करताना त्यांना आनंद प्राप्त व्हावा. फिलिप्पी येथील विश्वासणारे पौलासाठी आशीर्वादाचे कारण होते. तो पुढे 5व्या वचनात म्हणतो, पहिल्या दिवसापासून आजपर्यंत शुभवर्तमानाच्या प्रसारात तुमच्या भागीपणामुळे देवाची उपकारस्तुती करतो. आता श्रोत्यानो, आम्ही या पत्राच्या एका महत्त्वाच्या भागाचा अभ्यास करीत आहोत. या ठिकाणी पौलाने भागीपण हा शब्द वापरलेला आहे आणि तो महत्त्वाचा आहे. हा शब्द मंडळीमध्ये व मंडळीच्या बाहेर बऱ्याचदा वापरला जातो, परंतु मला वाटतं की अनेक लोकांना या शब्दाचा अर्थ नीट माहीत नाही व म्हणून ते हा शब्द योग्य प्रकारे वापरत नाहीत. आजकालच्या धंदा व व्यवसाय यांच्या क्षेत्रामध्ये भागीदारी हा शब्द सर्रास वापरला जातो. गुन्हेगारांच्या विश्वातही गुन्हेगारांमध्ये भागीदारी असण्याविषयी आपण बोलतो किंवा शाळा कॉलेजेसमध्ये भागीदारी हा शब्द शिक्षकांमध्ये वापरण्यात येताना दिसतो. एका क्लबचे घोषवाक्य होते, रुचिरा, मौज व भागीदारी, म्हणजे भोजन, मौज व भागीपण या 3 गोष्टी. या गोष्टी सुरुवातीच्या मंडळीच्या मालकीच्या होत्या, पण मला नाही वाटत की या क्लबच्या लोकांना त्याचा खरा अर्थ माहीत असावा, कारण त्यांचे भोजन तसे प्रभुभोजन किंवा प्रीतिभोजन नव्हते. त्यांची मौज म्हणजे प्रभूचा आनंद नव्हता आणि त्यांची भागीदारी
विश्वासणाऱ्यांची सहभागिता नव्हती. भागीदारी किंवा भागीपण या शब्दाचा पवित्र शास्त्रामध्ये वेगळा अर्थ अभिप्रेत आहे. या शब्दाकरिता मूळ ग्रीक शब्द आहे कोइनोनिया, म्हणजे ख्रिस्तामध्ये विश्वासणारे ज्या गोष्टींची भागीदारी करीत त्याला कोइनोनिया असे म्हणण्यात आले आहे. ह्यात 3 गोष्टी असायला हव्यात. त्या 3 गोष्टी म्हणजे आत्मिक संवाद, सहानुभूतीपूर्ण सहकार्य आणि मधुर सहभागिता. यापैकी आत्मिक संवाद म्हणजे ख्रिस्ताच्या गोष्टींविषयी भागीपण किंवा भागीदारी करणे, म्हणजे ख्रिस्ताविषयी जी महान सत्य आहेत त्यांच्याविषयी भागीपण करणे. उदाहरणार्थ, ख्रिस्ताचे मरण व पुनरुत्थान पाप्यांकरिता झाले, त्याच्यामध्येच पापक्षमा आहे व सार्वकालिक जीवनाची आशा आहे. त्याच्याच मध्ये आम्हाला सर्व आध्यात्मिक आशीर्वादांनी आशीर्वादित करण्यात आले आहे, वगैरे ख्रिस्तविषयक जी सत्य आहेत त्या सत्यांविषयी सर्व विश्वासणाऱ्यांची भागीदारी आहे. किंवा अगदी साध्या शब्दात सांगायचे झाले तर ख्रिस्ताद्वारे मिळालेल्या देवाच्या आशीर्वादांचे सारखेच भागीदार असणे. दुसरी गोष्ट म्हणजे सहानुभूतीपूर्ण सहकार्य. याचा अर्थ असा की ख्रिस्ताकरिता एकत्रितपणे कार्य करणे. म्हणून पौलाने हा भागीदारी शब्द वापरला तेव्हा त्याला पवित्र शास्त्राचे वाचन किंवा अध्ययन, प्रार्थना किंवा प्रभुभोजन या गोष्टी एकत्रित करणे हे अभिप्रेत असावे. या सर्व गोष्टींना कोइनोनिया किंवा भागीदारी हा शब्द वापरण्यात आला आहे आणि या गोष्टींचा परिणाम हा होतो की विश्वासणाऱ्यांमध्ये मधुर सहभागिता निर्माण होते. या सहभागितेमुळे आम्ही ख्रिस्ताचे बरोबरीचे भागीदार बनतो. ही खरी सहभागिता आहे. या फिलिप्पे येथील मंडळीची पौलाबरोबर भागीदारी होती असे त्याने लिहिले आहे. त्याने या लोकांना सुवार्ता सांगितली. त्यांनी पौलाशी सहानुभूतीपूर्ण सहकार्य केले. त्यांनी त्याच्यासाठी भेट पाठवली व त्याच्या शारीरिक गरजा वेळोवेळी पुरवल्या. आणि जेव्हा ते एकत्र होते तेव्हा त्यांच्यामध्ये मधुर सहभागिता निर्माण झाली. पौलाने या विश्वासणाऱ्यांशी पहिल्या दिवसापासून सुंदर सहभागिता अनुभवली. म्हणजे अगदी ज्या दिवशी त्याला लुदिया व इतर स्त्रिया नदीकाठी भेटल्या त्या दिवसापासून पौलाने त्यांच्याबरोबर आनंददायक सहभागिता अनुभवली. विशेष म्हणजे या विश्वासणाऱ्यांनी पौलाच्या शुभवर्तमानाच्या प्रसारात पौलाशी भागीदारी केली. श्रोत्यानो, आज आमच्यामध्ये ही भागीदारी असायला हवी. पौलाने फिलिप्पेकरांविषयी देवाची उकास्तुती प्रत्येक वेळेस केली, कारण सुरुवातीपासून शुभवर्तमानाच्या प्रसारात ते पौलाचे भागीदार म्हणून राहिले. आता तो 6व्या वचनात काय म्हणतो पहा, ज्याने तुमच्या ठाई चांगले काम आरंभिले तो ते येशू ख्रिस्ताच्या दिवसापर्यंत सिद्धीस नेईल हा मला भरोसा आहे. हे फार सुंदर वचन आहे आणि आम्हाला आमच्या विश्वासाविषयी, देवाची जी सेवा आम्ही करीत आहोत त्याविषयी, तारणाविषयी दिलासा व विश्वास देणारे वचन आहे. परमेश्वर आपले कोणतेच काम अपुरे सोडत नाही. तो आपल्या योजना बदलत नाही. तो आपल्या योजना पूर्णत्वास नेतो आणि त्या पूर्णत्वास नेण्यासाठी त्याच्याजवळ अमर्याद सामर्थ्य आहे आणि कोणीही त्याच्या योजना रद्द करू शकत नाही. पौल म्हणतो, मला भरोसा आहे. म्हणजे तो काय लिहित होता त्याविषयी त्याचा पूर्ण भरोसा होता. तो म्हणतो, ज्याने तुम्हामध्ये चांगले काम आरंभिले तो ते येशू ख्रिस्ताच्या दिवसापर्यंत सिद्धीस नेईल हा मला भरोसा आहे. देवबापाने जे कार्य सुरू केले तो ते पूर्णत्वास नेईल. यशायाचे पुस्तक 55 अध्याय 10 आणि 11 वचनांमध्ये पवित्र शास्त्र आम्हाला सांगते. यशया 55 अध्याय 10 आणि 11 वचने. पहा, पाऊस व बर्फ ही आकाशातून पडतात आणि पृथ्वी भिजवून तिला सफळ व हिरवीगार केल्या वाचून ती परत वर जात नाहीत. त्याप्रमाणे माझ्या मुखातून निघणारे वचन होईल. ते माझी इच्छा पूर्ण केल्या वाचून व ज्या कार्याकरिता मी ते पाठविले ते केल्या वाचून मजकडे विफल होऊन परत येणार नाही. श्रोत्यानो, आमच्या तारणाचे काम देवाच्या वचनाने सिद्ध केलेले आहे व ते काम शेवटपर्यंत म्हणजे येशू ख्रिस्ताच्या दिवसापर्यंत परमेश्वर पूर्णत्वास नेणारच आहे असा विश्वास पौलाने व्यक्त केला आहे. कदाचित आज तुमच्या जुन्या म्हणजे दैहिक स्वभावाशी लढताना तुम्ही निराश झाला असाल. देवाने ठरवून दिलेल्या परिमाणाला आपण गाठू शकत नाही. आपली काहीच लायकी व पात्रता नाही. आपण आपल्या आत्मिक जीवनात अगदीच घसरून गेलो आहोत असे तुम्हाला आज कदाचित वाटत असेल. अशा विचारांनी तुम्ही फार निराश असाल. पण लक्षात घ्या की तुम्ही व मी या पृथ्वीवर असताना कधीही परिपूर्ण होऊ शकणार नाही. म्हणून परिपूर्णता गाठायचीच नाही असे मला म्हणायचे नाही. तर परिपूर्णता गाठता आली नाही तर निराश व्हायचे नाही. कारण जेथे
आम्ही अशक्त आहोत, तेथेच देवाचे सामर्थ्य पूर्णत्वास जाते, असे पवित्र शास्त्र आम्हाला सांगते. इफिस्करास पत्र 4 अध्याय आणि 30 वचनात सांगितलेले आहे, देवाच्या पवित्र आत्म्याला खिन्न करू नका. त्याच्या योग्य तुम्ही तारणाच्या दिवसापर्यंत मुद्रित झाला आहात. त्या दिवसापर्यंत आमच्यामध्ये परमेश्वर त्याची इच्छा आमच्या जीवनात पूर्णत्वास नेईल याविषयी आम्ही निर्धास्त असायला हवे. ते तो स्वतः पूर्णत्वास नेणार आहे. श्रोत्यानो, मला आपणाला एक प्रश्न विचारू द्या. ही गोष्ट तुमच्या व माझ्याकरिता व्यावहारिक आहे काय? तुम्ही कोणत्या परिस्थितीत आहात हे मला ठाऊक नाही, परंतु जर तुम्ही देवाचा पुत्र किंवा देवाची कन्या असाल तर तुम्हाला देवाने येथवर आणले आहे असे तुम्ही म्हणू शकाल असे मला खात्रीने वाटते. तुम्ही आपल्या गतजीवनाकडे एक नजर टाका. त्याने तुमचे मार्गदर्शन करून तुमच्यासाठी सर्व गोष्टींची तरतूद केली की नाही? मग उद्याची काळजी कशासाठी करायची? तो तुमची फजिती करेल असे तुम्हाला वाटते काय? तो असे कदापिही होऊ देणार नाही. त्याच्यावर विश्वास ठेवा. त्याच्या हातात सर्व काही समर्पित करा. परमेश्वर आपल्या सर्वांस आशीर्वाद देवो. मागील कार्यक्रमातील प्रश्नाचे उत्तर आहे ए. फिलिप्पीकरांस पत्र अध्याय 1 याची मध्यवर्ती कल्पना आहे ख्रिस्ती जीवनाचे तत्वज्ञान. आजचा प्रश्न, फिलिप्पीकरांस पत्र यामध्ये आनंद हा शब्द किती वेळा वापरण्यात आला? ए. 20, बी. 18, सी. 25, डी. 19. प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सॲप करा. प्रियांनो, आज आपण नातेसंबंधांविषयी शिकलेलो आहोत. पौलाने याबाबत आम्हाला कित्ता घालून दिला आहे. नात्यामध्ये जवळीकता असावी. प्रत्येक आठवणीत आम्ही देवाचे आभार मानले पाहिजेत. आम्ही प्रार्थनाही केली पाहिजे. प्रियांनो, काय आम्ही ख्रिस्ताबरोबर असे स्नेहपूर्ण नाते जोडले आहे? काय प्रतिदिनी त्याला भेटावे म्हणून आमच्यामध्ये ती ओढ आहे काय? आज आपण यावर विचार करूया आणि आमची प्रत्येक नाती अधिक जपण्याचा प्रयत्न करूया. आपण प्रार्थना करूया. सर्वसमर्थ आमच्यावरती दया आणि कृपा करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुझे आभार मानतो, कारण तू आमच्या जीवनामध्ये हजर आहेस. प्रभूजी, तू आमच्या जीवनामध्ये कार्य करीत आहेस आणि म्हणूनच परमेश्वर देवप्पा, आमचं जीवन हे तुझ्याद्वारे आशीर्वादितही झालेलं आहे. होय प्रभूजी, जे मार्गदर्शन तू आज आमच्यापर्यंत पोहोचवलेलं आहेस आज प्रभूजी, ते आम्ही स्वीकारलेलं आहे. ते आमच्या अंतःकरणामध्ये ठसावं, त्याप्रमाणे आम्ही योग्य कृती करावी म्हणून प्रभूजी तू आम्हा प्रत्येकाला सहाय्य कर. होय प्रभूजी, तुझ्यामध्ये आणि आमच्यामध्ये असलेलं हे जे नातं आहे हे सदैव टिकणार असावं आणि यासाठी प्रभूजी आम्हाला तू सहाय्य कर. प्रभूजी, आम्ही तुझ्यापासून दूर जाऊ नये म्हणून प्रभूजी तुझी मदत तू आम्हाला कर. या विनंत्या, या मागण्या धन्य तारक प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो म्हणून तू ऐक. आमेन. शांतीने राहा, म्हणजे प्रीतीचा व शांतीचा देव तुमच्यासह राहील.